आदावर्स है एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। किसानों की जानिब कोई तवज्जो नहीं, हुकूमत सिर्फ इंतखाब में कामयाबी हासिल करने के पीछे लगी हुई है। अंबादास दानवे की तनकीद। शहर और इसके नवाही इलाकों में क्रिसमस का त्यौहार जोश व खरोश से मनाया गया। मुख्तलिफ चर्च में बरक़ी रोशनाई। अब खबरें तफसील से। किसानों को मूसलाधार बारिश की वजह से हुए नुकसानात की गुज़िश्ता साल की भरपाई नहीं मिली है। यह हुकूमत किसानों को सराब दिखाती है। अमली तौर पर किसानों के हिस्से में कुछ नहीं आता। इन ख्यालात का इजहार हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने किया है। राज्य सरकार आताचं ज्या पद्धतीनं काम करतंय, जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा सद्यस्थितीत मिळत नाहीये। अधिवेशनात विम्याविषयी बोललं गेलं, परंतु गारपीट अवकाळीची कोणती मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाहीये। सरकार भ्रष्टाचारामध्ये आणि टक्केवारीमध्ये गुंग झालेलं आहे। मी आरोग्य व्यवस्थेविषयी भूमिका मांडल्या। आरोग्य विभागातील ज्या पद्धतीनं बदल्या आणि भ्रष्टाचार चालू आहे ते जगजाहीर आहे। महसूल विभागात उपजिल्हाधिकारी तहसीलदारांच्या बदल्या सुद्धा शिपायाच्या बदल्यापेक्षाही पुढे जाऊन अशा पद्धतीनं लिलाव होतो की काय, अशा प्रकारची स्थिती महसूल विभागात सुद्धा निर्माण झाली। अतिवृष्टीचं कोणतंही अनुदान मागच्या वर्षीच पूर्ण मिळालेलं नाही। अजून मागच्या वर्षीचाच विमा बाकी आहे। सरकारने 1 रुपयात विम्याचं मृगजळ तर शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे, परंतु हे मृगजळ असं आहे, हे मृगजळ आहे, मृगजळ दिसत असतं पण मिळत नसतं। आणि आता तशी स्थिती शेतकऱ्यांची 1 रुपयात विमा मिळाला, त्या शेतकऱ्यांना खुश ठेवलं, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात तर काहीच पडत नाही ना। आणि म्हणून 1 रुपयात विमा सुद्धा सरकारची जी योजना ही मृगजळ शेतकऱ्यांसाठी ठरलेली आहे। मागच्या वर्षीचीच अजून पूर्ण मदत मिळालेली नाही। सरकार घोषणा करते 40,000 कोटी, 30,000 कोटी, 10,000 कोटी, परंतु आकडे मी तर सभागृहात मांडलेले, कोणते आकडे तुम्ही दिलेले, किती आकडे बाकी आहे सांगितलेले। सरकारने त्याच्यात दाव्यानं सांगावं की आम्ही एवढे शेतकऱ्याच्या खिशात पोहोचवलेले आहे। आता केंद्राची योजना आली, ही योजना आली, ती योजना, हे तुमचं क्रेडिट नाही। आणि म्हणून मला असं वाटतं सरकार या सगळ्या बाबतीत, शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत उदासीन आहे। सरकार फक्त राजकारण करू इच्छितं, फक्त निवडणुका जिंकू इच्छितं। या राज्याचं काही हो, या शेतकऱ्याचं काही हो, वाटोळं झालं तरी चालेल, राज्य कर्जबाजारी झालं तरी चालेल, फक्त निवडणुका जिंकल्या पाहिजे आणि आपली सत्ता आली पाहिजे, एवढ्याच धुंदीमध्ये सरकार आहे। हे पण या राज्यात 30-35 आम्ही सगळे मिळून, तुम्ही शिवसेनेला बोलता, भारतीय जनता पार्टी पण शिवसेनेच्या ताकदीवरच निवडून येत होते ना। भारतीय जनता पार्टीची ताकद काय सगळ्या मतदारसंघात थोडी आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा सुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळावर निवडून येत होते। कित्येक मतदारसंघ असे की जिथे शिवसेनेचे जास्त आमदार असताना भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा खासदार लढत होता। असे अनेक मतदारसंघ अनेक। आणि त्याच्यामुळं असं समजायची गरज नाही की युती तुटली तर शिवसेना, भारतीय जनता पार्टीला तेवढंच नुकसान होणार आहे। त्याच्यामुळं आज हे जे आमच्यातले गद्दार आणि राष्ट्रवादीचे गद्दार आहे, यांच्या बरोबर का जनता थोडी जाणार आहे? हे नुसते चेहरे गेले। यांच्या निवडणुकीत लोक थोडे बहुत मतदान करतील त्यांना, दुसऱ्याच्या निवडणुकीत त्यांना मतदान नाही करतील। लोक म्हणतात तुमच्या पुढचं बोला, पक्षाचं नका सांगा। त्यामुळं भारतीय जनता पार्टी मायनस होणार आहे 100%। तुम्ही जरी 30-35 म्हणता, मी तर म्हणतो 40 पर्यंत इंडिया आघाडी या महाराष्ट्रात जाऊ शकते। शिवसेना की इब्तिदा से ही मराठा रिजर्वेशन के लिए हिमायत है। मनोज जरांगे पाटिल का एहतजाज कामयाब होगा। हुकूमत इस जिम्मे में गौर खौस करे।
ये बात अंबादास दानवे ने कही है। पण शिवसेनेचा आधीपासून मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, त्यामुळे त्याच्यात काही वेगळी भूमिका शिवसेनेची असण्याचं काहीच कारण नाही. सरकार उलट चाल ढकल करतंय. शिवसेना तर म्हणजे मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे ना. कारण मनोज जरांगे जे आंदोलन करतायत त्याला 3 कोटी येऊ शकतात, 100% येतील. कारण ज्या पद्धतीनं त्या आंदोलनाला पाठिंबा मिळतो, मला वाटतं महाराष्ट्र सरकारने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. 100% जरांगे पाटलाचं आंदोलन मुंबईमध्ये ना भूतो ना भविष्यात होईल. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भुजबळांची जी भूमिका होती ती आधीची होती. आता भुजबळांच्या भूमिका तर आधीच बनलेल्या. भुजबळांच्या भूमिका आधी आपल्याला माहिती मंडळाच्या बाजूने होत्या, आता कमंडळाच्या बाजूने सगळी दुनियाच बोलते. तेव्हा भुजबळांची भूमिका बदललेली या राज्यामध्ये. आता कोणाच्या बाजूने बोलतात? एक मंडळाची बाजू घेऊन भुजबळ लढणारे नेतृत्व बघितलेलं आहे. त्यांनी शिवसेनेतून त्याच्याविषयी आवाज उठवला आणि आज कमंडळाची बाजू घेऊन ते लढत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार शेतकऱ्यासाठी? सत्ते पुढे शहाण पण चालत नाही. ईडीची इन्क्वायरी आता रद्द करून घेतली. स्वतः जेलमध्ये जाऊन आले. ईडीची इन्क्वायरी होती ती रद्द झाली. आता का रद्द झाली? या सगळ्या भूमिका त्याच्यामुळे घ्यावं लागतात. वा वा वा, कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कोणताही आत्ताच्या घडीला त्याला दुःख नाही, कोणताही त्रास नाही, त्यांची भूमिका. हुकूमत मराठा रिजर्वेशन के जिम्मे में कुछ कर रही है। इस सिलसिले में मराठा जंगजू मनोज जरांगे पाटिल को मालूमात देने के बाद 20 जनवरी को वो मुंबई की जानिब रवाना होंगे। ये बात उन्होंने मीडिया से मुखातिबत में कही। उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की जे 2 दिवसापासून मागासवर्ग आयोगाने काम सुरू केले त्यांना थोडं स्पीडनं ते काम वाढवायला लावा. कारण अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना की या 2 दिवसातच मागासवर्ग आयोग काम करायला सुरू करत. ते म्हणलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते सुरू केले आणि मराठा समाज सुद्धा बघतोय ओबीसी आयोगानं काम सुरू केलं यात काही. पण थोडंसं त्यांनी स्पीडनं करावं, कारण परत मागच्यासारखं होऊ नये. त्या समितीसारखं की काम केलं आणि काहींनी केलं नाही, मग वेळच नाही मिळाला, आणखीनच द्या, ह्या भानगडीत पडून आला. याचबरोबर आमचा महत्त्वाचा एक दुसरा विषय राहिला की या मंगळवार बुधवारपर्यंत समिती मराठवाड्यात पुन्हा काम करेल, शिंदे साहेबांची समिती. कारण नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद संस्थांमधून सुद्धा निजामकालीन नोंदी आणण्यासाठी तातडीनं काम करत. मला वाटतं की उद्यापासून किंवा परवापासून अभ्यासक जास्तीचे जे होते त्यांना युद्ध पातळीवर काम करायला लावा. कारण इथं लाखांना नोंदी आहेत मराठवाड्यात. परंतु काही अधिकाऱ्यांना जाती भेद केल्यामुळं त्यांनी निरंतर म्हणून अहवाल दिलेला आहे. समितीनं स्वतःहून अभ्यासक घेऊन प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातले पिंजून काढायला लावा. प्रचंड नोंदी सापडतील आणि हैदराबाद संस्थांमधून ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या आणण्यासाठी सुद्धा समिती आणखी गेलेली नाही. या बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं. समितीला पुन्हा एकदा लाखांना नोंदी आणखी सापडणार आहेत. मराठवाड्यासह पुन्हा राज्यात सुद्धा समितीनं नोंदी शोधायचं काम करावं. हे प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. आले तर कलेक्टरांकडे तक्रार स्वतः करा की माझी नोंद आहे, या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय. जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बडतर्फ मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी करावं. त्याला निलंबित सुद्धा करू नये ताबडतोब. आणि विशेष करून मराठ्यांनी याच्यावर बारीक लक्ष ठेवावं. यंत्रणेवर याच्यावर त्याच्यावर जास्त ही करतील, आज करतील, उद्या करतील असा भरोसा ठेवण्यापेक्षा कोणाच्या महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क व्हा. घराघरातल्या त्यांनी स्वतः त्याच्या विरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा. त्याला बडतर्फ करायची कारवाई करायला लावा. जबाबदारी आपली, त्याची काळजीच करू नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या. कारण हे सत्य असू शकतं आहेच. तो आनंदाचा विषय, त्याच्याबद्दलचं काही दुमत नाही आणि असल्याचं काही कारण पण नाही. पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढं सुरू ठेवण्यात आलेलं आहे. 18 तारखेला मुंबईमध्ये त्यांनी 144 लागू केले म्हणून आम्ही 20 तारीख धरलेली. कारण आम्हाला तारीख धरायचीच होती. कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही. 22 तारीख आणि 20 तारीख ही अजिबात जोडता येणार नाही. कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे 4 महिन्यापासून आणि हे लगातार टप्प्याटप्प्यात सुरू आहे. आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता. हे आंदोलन मोठं आहे, आंदोलन फसू द्यायचं नाही, आंदोलन मुडीत निघू द्यायचं नाही. म्हणून आम्हाला वेळ लागतोय. कारण तिथं गेलं
आणि उगाच लाखाने मराठी मागे आणि मग उगाच बॉम्ब लायचं आणि भाव चालल्यावर कोणकडे पळायचं, चला रे उद्या सकाळी 2 दिवसात पोराला माघारी यायला लागलं. हे यामुळं आम्हाला वेळ लागतोय आणि या हिशोबानं ते केले आहे. संजय राउत खुद की पार्टी खत्म करने के लिए सुपारी दे रहे हैं, ऐसा इल्जाम आयद करते हुए रुकने असेंबली संजय शिरसाट ने सहाफियों से मुखातिबत में राउत पर सख्त तनकीद की. तो उभाटा गटाचे काही जे सर्व आहेत, पक्षप्रमुख कोण आहेत माहित नाही, परंतु जे सर्व आहेत ते संजय राऊत त्याने आघाडीबद्दलचं काही वक्तव्य केलं. महाराष्ट्रामध्ये बीजेपी, शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी आम्ही मिळून 45चा आकडा पार करणार आहोत असं म्हणण्याबरोबर त्यांच्या पोटात दुखायला लागलं. आणि अत्यंत नीचपणाचं वक्तव्य त्यांनी केलं की संजय म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या कुबड्या घेऊन भाजप पुढे चाललं, त्याच्यामुळे त्यांच्या सीटा वाढणार आहे. मग हे किती सीटे लढवणार आहे, यांना किती तिकीट मिळणार आहेत. आघाडी मग जर झाली तर आघाडी होणार नाही, पण जर झाली तर हे 15 ते 18 सीटाच्या वर सीट लढू शकणार नाही किंवा त्यांना ते देणार सुद्धा नाही. मग शरद पवारचा बांबू आणि काँग्रेसचा बांबू, त्याला टेकू म्हणा किंवा बांबू मागून घेऊन हे सुद्धा आघाडी करणारच आहेत ना. मग इतराचं पायचं वाकून स्वतःचं ठेवायचं झाकून ही जी पद्धत आहे, ही पद्धत मला वाटतं चुकीची आहे. अनेक स्टेटमेंट दर दिवशी करत जातात. बडगुजरच्या प्रकरणामध्ये कोणता फोटो कोणत्या तरी ऑनलाईन त्यात दाखवलं की भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी होते. अरे हो द्या त्यांची चौकशी. तुम्ही चिंतन करायला गेले होते ना. त्या बडगुजरला वाचवण्याचा प्रयत्न हे करत नव्हते, तर बडगुजरच्या माध्यमातून यांनी केलेलं जे काय गोंधळ आहे तो उघडकीस येऊ नये म्हणून बडगुजरवर हे दबाव टाकण्यासाठी नाशिकला गेले होते. म्हणून संजय राऊत तुम्ही आता वाचणार नाही हे निश्चित झालेलं आहे. तुम्ही चिंता स्वतःची करा. बडगुजरने जे केलंय कुणाच्या आदेशानुसार केलंय, कुणाच्या हुकमाचा ताबेदार तो होता, कुणामुळे तो फार्म हाऊसवर गेला होता, हे सर्व बाहेर आलेलं आहे. म्हणून आता चिंता त्यांनी करू नये. आणि त्यांना एक सल्ला असेल, ते कुणाचं ऐकत नाहीत. जोपर्यंत उभाटा गट डुबवल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही याची मला कल्पना आहे. ती सुपारी त्यांनी घेतली तो हे पक्ष तर संपवले, सभा संपवण्यासारखं काही राहिलं नाही, पण ते संपवल्याशिवाय शांत बसणार नाही. तरी मला त्यांचा त्यांना सल्ला असेल की कृपया करून जे काही राहिलेले ते वाचवण्याचा प्रयत्न करा. उगाच इतरांवर टीका करून आणखीन त्यांना संपवून तुम्हाला तुमच्या मनाला शांती मिळणार नाही असं कृत्य करू नका, जेणेकरून महाराष्ट्राची जनता तुम्हाला जोडेणार आहे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. प्रभू आपल्या सर्व संकल्पना पूर्ण करो. सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर हे आपल्याला मिळू दे. याच सर्व नागरिकांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ख्रिस्ती कृती समिती अध्यक्ष विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे, प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राचार्य मनोहर लोंढे. प्रभू आपल्या सर्व संकल्पना पूर्ण करो. सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर हे आपल्याला मिळू दे. याच सर्व नागरिकांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ख्रिस्ती कृती समिती अध्यक्ष विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे, प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राचार्य मनोहर लोंढे. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे.
विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। गंगापूर तालुक्यात फसवणूक न होता मालमत्ता खरेदी करायची आहे तर सर्वांच्या विश्वासाचं एकच नाव, सम्राट रिअल इस्टेट कंपनी। मागील 11 वर्षाची विश्वासाची परंपरा असलेले सम्राट रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील प्रॉपर्टीचे मालक व्हा। गंगापूर येथील खरेदी विक्री आणि प्लॉटिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जा। प्रत्येक प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्लिअर टायटल प्रॉपर्टी आणि हॅस्टल फ्री प्रॉपर्टी देण्याची हमी। रिसिल रिसर्च कंपनी सर्व्हेमध्ये सम्राट रिअल इस्टेट कंपनीचे फाउंडर आणि ओनर वाजिद कुरेशी यांना मोस्ट ट्रस्टेड कंपनी या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित। अवश्य संपर्क साधावा। पत्ता खंडोबा मंदिर वेस्ट समोर, गंगापूर। मोबाईल 9960577566। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। क्रिसमस का त्यौहार क्रिश्चियन बिरादरी ने शहर में जोश खरोश से मनाया। शहर में मुख्तलिफ चर्च में अकीदतमंदों का सुबह से हुजूम था। चर्च पर रोशनाई की गई है। हर साल की तरह क्रिसमस त्यौहार शहर में क्रिश्चियन बिरादरी की जानिब से जोश खरोश से मनाया गया। शहर में मुख्तलिफ चर्च में सुबह मजहबी दुआइया का एहतमाम किया गया था। इसके बाद क्रिश्चियन भाइयों ने चर्च में दर्शन के लिए हुजूम किया। कई मुकामात पर यसु मसीह की पैदाइश के मॉडल लगाए गए थे। क्रिसमस के मौके पर शहर के मुख्तलिफ गिरजाघरों में बरक़ी रोशनाई की गई थी। इस मौके पर ईसाई भाइयों ने एक दूसरे को क्रिसमस की मुबारकबाद पेश की। रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत सदरचा कार्यक्रम आणि धार्मिक विधी झालेला आहे। त्यामध्ये हजारोच्या संख्येने आमच्या ख्रिस्ती बांधवांनी भाग घेतलेला आहे। सकाळी 7:30 वाजताही पुन्हा धार्मिक विधीचा आणि प्रार्थनेचा कार्यक्रम झालेला आहे आणि पुन्हा 10:30 वाजता ही भक्ती चालूच आहे। आणि यामधून हजारो ख्रिस्ती समाजाने चर्चमध्ये उपस्थित राहून या भक्तीचा आणि प्रार्थनेचा लाभ घेतलेला आहे। सर्वांना माझा हे संदेश आहे, जगात काही ठिकाणी अशांती आहेत, युद्ध आहेत आणि जगात सर्वीकडे शांतता राहावी म्हणून शांततेचा आणि बंधुभाव ठेवण्याचा संदेश मी आमच्यातर्फे समाजातर्फे सर्व जनतेला देतो। आमचे जे चर्च आहे इथं सर्व आमचे बांधव एकत्र होऊन 24 नाईट रात्रीचीच भक्ती होते आणि दिवसात जी आहे आता ही जी भक्ती चालू आहे, सकाळी 10ची भक्ती सुरू झालेली आहे आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आम्हाला येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी हे सर्व काही आम्हाला बोलता येते आणि आम्हाला सांगता येते आणि आमचे जे धर्मगुरू आहेत ते आम्हाला नेहमी यावेळी मार्गदर्शन करतात। और ख्रिस्त उत्सव जयंती जी आहे आमची, तर आज आमच्या ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे
त्याचा बड्डे या हिशोबाने आम्ही हा पाळीत आहोत आणि आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव औरंगाबाद शहरातली सगळे ख्रिस्ती बांधव एकत्र येऊन आम्ही उपासना आराधना करीत असतो आणि येशू ख्रिस्ता जन्माची वार्ता ही सर्व देवाला आम्ही सांगत असतो, पूर्ण जगाला आम्ही हे प्रसारित करीत असतो. तरी हे आमच्या संगतीचे नाडेसाहेब आहेत, माजी खजिनदार, आमचे सभासद आहेत राजगिरे साहेब आणि आम्ही सर्व मिळून हा उत्सव आणि आमचे जे कमिटी मेंबर आहेत जेम्स आंबिल डगे, आमचे बिशप साहेब एम युका साहेब, एस वाय घुले साहेब आणि इतर आमचे जे लोक आहेत ते सर्व मिळून हे नियोजन करतात. आज संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये नाताळ अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. काल रात्री 24च्या नाईटपासनं मध्यरात्री अनेक चर्चमध्ये केक कापून मध्यरात्रीपासूनच हा जल्लोषाची मोठ्या प्रमाणावरती सुरुवात करण्यात आली. मागच्या आठवड्याभर प्रत्येक चर्चमध्ये खूप चांगले सांस्कृतिक, धार्मिक व गरजवंतूला मदत करणारे असे बरेचसे उपक्रम अनेक चर्चेसने राबवले. आज मुख्यतः क्राइस्ट चर्च म्हणजे जवळपास 150पेक्षाही जास्त जुने चर्च आहे, ऐतिहासिक चर्च आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती भाविक पूर्ण मराठवाड्यातून त्या ठिकाणी आले. आनंदनगरी या ठिकाणी उभारून बालगोपालांना आनंद कसा देता येईल याची देखील त्या ठिकाणी काळजी घेण्यात आली. लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आले. त्याचप्रमाणे एजी चर्च असतील, नॅझरीन चर्च असेल, बासुमपुऱ्यामध्ये देखील 7-8 चर्च आहेत, शारोन चर्च असेल, सर्वत्र मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून या देश कल्याणासाठी प्रत्येक चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली आणि हा जन्मोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताचा जन्म हा कुठल्याही धर्मस्थापनेसाठी झालेला नसून हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रेम, दया, क्षमा, सहनशीलता या संदर्भात येशू ख्रिस्तांनी केवळ 3.5 वर्ष या पृथ्वीतलावरती राहून मोठं काम केलं आणि आज त्यांच्या ह्या शिकवणीमुळे संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी लोकसंख्या ख्रिस्ती लोकांची आहे आणि प्रत्येकाने जर त्यांच्या शिकवण जर आचरणात आणली तर कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही. म्हणून ह्या जन्मोत्सवानिमित्त एवढीच शुभेच्छा आपण सर्वांना देईल कि सर्वांनी सर्वांसोबत प्रेमाने वागावं. म्युनिसिपल कॉर्पोरेशन के कमिश्नर जी श्रीकांत के तस्वुर से शहरियों के लिए सिडको के नेहरू गार्डन में कश्ती रानी शुरू की गई है. इसकी वजह से शहरियों को तफरीह के लिए नए साल का तोहफा हासिल हुआ है. मराठवाड़ा की राजधानी वाले हमारे शहर औरंगाबाद में सिद्धार्थ गार्डन की तरह म्युनिसिपल कॉर्पोरेशन के दीगर गार्डन में तफरीह के ज़राए मुहैया करने के नज़रिए से म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर जी श्रीकांत ने पेशरफ की है. सिडकों में N8 में बॉटनिकल गार्डन, आमखास मैदान से करीब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर गार्डन, हरसूल में स्मृति वन गार्डन, टीवी सेंटर पर स्वामी विवेकानंद गार्डन की जदीदकारी की गई है. सिडको N8 में मासूम बच्चों के लिए चंद यौम कबल ट्रेन शुरू की गई. अब इस गार्डन के बाजू सिडको N8 नेहरू गार्डन में कश्ती रानी शुरू की गई है. कश्ती रानी की मुकम्मल तैयारी हो गई है. कश्ती रानी का डेमो लिया गया है. इस जगह पर 4 कश्तियां रखी गई हैं. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के नाम में तोसी के दिन पर सरकारी तातील जाहिर की जाए, ऐसा मुतालबा समाजी खिदमतगार दौलत राव मोरे की जानिब से किया गया है. उन्होंने एडीएन से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी. 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाच्या नावासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देण्यात आलेलं आहे. याकरता 17 वर्ष या ठिकाणच्या दलित मागासवर्गीय, आदिवासी आणि बौद्ध समाजाच्या लोकांनी विद्यापीठाची मागणी करण्याकरता 17 वर्ष खर्ची घालवले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी 14 जानेवारी 1994 नामविस्तार करून मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामकरण केलं. तर या प्रित्यर्थ या ठिकाणी मराठवाडा
महाराष्ट्र व इतर ठिकाणचे बौद्ध जनता व इतर मागासवर्गीय जनता येतात आणि या ठिकाणी एक यात्रेचं स्वरूप प्राप्त होत आहे. सर्व स्तरातील सर्व नेतेगण या ठिकाणी असतात. मंत्री, आमदार, खासदार सर्व लोक या ठिकाणी उपस्थिती लावतात. या दृष्टिकोनातनं छत्रपती संभाजीनगरचं महत्त्व वाढलेलं आहे. तर या छत्रपती संभाजीनगरला माननीय जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी आम्ही जवळपास 4 ते 5 वर्षापासून करत आहोत. लवकरच यामध्ये आम्हाला यश येईल अशी आशा आहे. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. किसानों की जानिब कोई तवज्जो नहीं. हुकूमत सिर्फ इंतखाब में कामयाबी हासिल करने के पीछे लगी हुई है. अंबादास दानवे की तनकीद. शहर और इसके नवाही इलाकों में क्रिसमस का त्यौहार जोश व खरोश से मनाया गया. मुख्तलिफ चर्च में बरक़ी रोशनाई. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.